Hello friends, I am Ramakant Bandekar from Devgad College, Devgad. Let us see the second part of the lesson, The Call of the Soil, A Scent of Rice, written by Venkat Iyer, uh, IT professional, but he turned into farming. This lesson is taken from Yuvak Bharati English Standard 11. In the first part, we saw how Venkat Iyer managed to take 300 kilograms of moog in his farm, and it was his first time to be a farmer. Now let us see in the second part how he searched for a traditional variety of rice, especially kasbah. It is a very interesting journey for Venkat Iyer searching the traditional variety of rice. See, let us begin. The second crop, rice, the scent of rice. The first year crop was GR4, a variety of rice. After the success of growing moog as its first crop, the writer was in preparation of growing rice. As it was late for rice sowing season, the writer decided to grow GR4 for that year. Now, why GR4? Because it has the benefits that it is a short-term crop and it was recommended by the agriculture officer at कोसबाड. पहिल्या भागात आपण पाहिलं की व्यंकट अय्यर यांनी मुगाचं उत्पादन काढलं होतं आणि पूर्ण ऑर्गॅनिक शेती करून कुठल्याही प्रकारचा केमिकल्स न वापरता, फर्टिलायझर्स न वापरता, पेस्टिसाइड्स न वापरता त्यांनी 300 किलो मुगाचं उत्पन्न केलं होतं आणि तो जो काय कॉन्फिडन्स होता, तो जो काय आत्मविश्वास होता आणि तो सुखावणारा होता. अँड देअरफॉर ही नेक्स्ट इयर ही वॉन्टेड टू टेक द क्रॉप ऑफ राईस. आणि मग ॲज इट वॉज ऑलरेडी लेट, कारण भात पेरणीचा जो काय सीझन होता ते दिवस बऱ्यापैकी गेले होते आणि मग आता काय करायचं, तर ऍग्रिकल्चर ऑफिसर ऍट कोसवाड, पेठ जवळचं ते गाव आहे, पालघर जिल्हा, डहाणू तालुका, आणि तिथल्या एका शेतकरी अधिकाऱ्यांनी सांगितलं, की GR4 ही व्हरायटी वापरा. व्हाय? बेनिफिट्स ऑफ इट. इट इज अ शॉर्ट टर्म क्रॉप. आणि म्हणून त्यांनी GR4 चं उत्पादन पहिल्या वर्षी घेतलं. Now, next year, the search for traditional variety of rice. आता इथं त्याने पारंपरिक जे पूर्वीचे आहे ते भात पिकवायचा निर्णय घेतला. In April 2005, they started to look for
a good variety of traditional rice because they do not require high inputs of fertilizers. They are strong to resist pests. They need not use any chemicals at all. बघा इथं ट्रॅडिशनल व्हरायटीज का तर फर्टिलायझर्स जास्त म्हणजे खतांचा पुरवठा जास्त करावा लागत नाही. हे जे काय धान्य हे जे काय पीक आहे हे जे कीटक आहेत त्यांना त्यांच्याशी मुकाबला करण्यास सक्षम असतात आणि कुठल्याही प्रकारचा रासायनिक खते किंवा रासायनिक गोष्टी वापरायची इथं गरज लागत नाही. And therefore the writer and his friends decided to search for traditional variety. आता ट्रॅडिशनल व्हरायटी वापरायचा निर्णय त्यांनी का घेतला? One clue in search of traditional rice. A businessman from Mumbai suggested that they should plant a local scented variety of rice. He was neighbor. He had the farm neighboring to the writers. लेखकाच्या शेताजवळ शेताच्या शेजारीच एका मुंबईतल्या उद्योगपतीचं शेत होतं, बिझनेसमॅनचं शेत होतं, व्यापाऱ्याचं शेत होतं आणि त्याने सांगितलं की लोकल व्हरायटी बघा आणि मग तो शोध सुरू झाला. बट द प्रॉब्लेम वॉज दॅट द फार्मर्स नियर बाय पेट विलेज हॅड स्विच्ड ओव्हर टू हायब्रिड. The younger generation did not want local or desi variety of rice. For the younger generation, the writer was crazy as he asked for desi variety. And no one was having traditional variety of rice, the villages around Pet. He got frustration. He was about to give up the search for traditional variety of rice, but he made the last attempt. आता ट्रॅडिशनल व्हरायटीज का त्याला एक कारण घडलं की लेखकाच्या शेजारचा म्हणजे त्याचं शेत लेखकाच्या शेजारी होतं तो मुंबईचा एक बिझनेसमन होता आणि त्यानं सांगितलं की बाबा लोकल व्हरायटी असावी, चांगली असते. पण प्रॉब्लेम काय लोकल व्हरायटी शोधण्यामध्ये? फार्मर्स नियर बाय पेट हॅड स्विच्ड ओव्हर टू हायब्रिड. बरेचसे शेतकरी पेट जवळचे त्या पंचक्रोशीतले हे हायब्रिडच्या हायब्रिड पिकाकडे वळले होते. म्हणजे भाताचं पीक घ्यायचं, हायब्रिड बियाणं वापरायची, पीक चांगलं येतं, अशी एक मानसिकता. Younger generation of the farmers did not want local or desi variety of rice. जी काही तरुण पिढी होती त्यांना देसी व्हरायटी वापरायचीच नव्हती, देसी व्हरायटी ऑफ राईस वापरायची नव्हती आणि लेखकाला ते खुळ्यात काढत होते. अरे हा शिकला सवरलेला माणूस, IT क्षेत्रातला, IBM मधून आलेला आणि काय नाटकं करतोय, मस्तपैकी हायब्रिड व्हरायटी वापरावी, जास्त उत्पादन घ्यावं, ही मानसिकता त्यांच्यात होती आणि ट्रॅडिशनल राईस च बियाणं जे आहे ते त्यांच्याकडे नव्हतंच. So he got frustration. He was about to give up the search for traditional variety of rice. आणि लेखकाला खूप वाईट वाटलं, तो निराश झाला, खूप निराश झाला आणि जवळजवळ तो याचा शोध थांबवण्याचा विचार करत होता आणि शेवटचा प्रयत्न त्यानं करायचं ठरवलं. Search for traditional variety.
Introduction to Kasbai. The writer spoke to Baban's father and some elders. After meaningful conversations, they mentioned the name of Kasbai. बबन त्याचा मित्र, त्याचे वडील, त्याच्या वडिलांशी आणि काही बुजुर्ग मंडळी होती त्यांच्याशी त्याचं बोलणं झालं. And after some meaningful or many meaningful conversations, एक नाव समोर आलं. It was the name of Kasbai. What are the features of Kasbai? Kasbai is long grained rice. तिचे जे काय जे भात आहे ते त्याचं तर ते आकाराने लांब आहे. A distinct aroma, त्याला एक वेगळा वास आहे, सुगंध आहे. And much milder than basmati. हे त्या खेडूतांच्या बोलण्यातून आलं. And therefore the writer Venkat Iyer wanted to search for Kasbai. आणि आता इथून पुढे आपण जे पाहणार आहोत तो कसबाईचा सर्च पाहणार आहोत. कसबाई शोधण्यासाठी त्यानं काय काय केलं हे पाहणार आहोत. नेक्स्ट. Kasbai has drawbacks. Drawbacks: long duration crop, no seed available. पण हा शोध घेत असताना कसबाईचे जे काही मायनस पॉइंट्स आहेत ते पाहणं आवश्यक होतं. तर याला कालावधी खूप लागायचा, पिकाला खूप उशीर लागायचा आणि सीड्स अवेलेबल नव्हत्या हे माहितच आहे आपल्याला. Though many people told the writer that Kasbai had disappeared, the tales of Kasbai made the writer and his friend more determined. Now search for Kasbai began. Everybody was saying that there was a myth about Kasbai, and these tales are very interesting, and therefore even though it appeared to the writer that Kasbai was no more, it was disappeared, no seeds are available there, but he was determined, more determined, he and his friend were more determined to search for Kasbai. Now search for Kasbai began. The writer thought that government may know something about it. शासनाला कदाचित माहित असतं. And therefore they the first search at government offices, but he got failure there. Why? Reasons: the government did not know about the variety. Second, the cultural officer did not know about it. Agricultural officer offered the writer to give the latest hybrids. बघा आता नाव समोर आलं. ड्रॉबॅक्स त्याचे आहेत, लॉंग ग्रेन क्रॉप आणि ड्युरेशन जास्त लागतं वगैरे वगैरे. अँड नो सीड्स वर अवेलेबल. आता though the seed was disappeared, the tales of Kasbai made the writer and his friend more determined. इथं लेखकाला त्याच्याबद्दलच्या कथा ऐकून त्याच्याबद्दलची उत्सुकता अधिकच निर्माण झाली आणि त्यानं कसबाईचा शोध घ्यायचा ठरवला. आणि पहिला विचार आला की गव्हर्नमेंटच्या ऑफिसेस मध्ये कदाचित त्याच्याबद्दल माहिती असेल. बट ही गॉट फेल्युअर देअर. व्हाय? रिझन्स: गव्हर्नमेंट डिड नॉट नो द व्हरायटी. गव्हर्नमेंटलाच माहित नाही ही व्हरायटी आहे, ही अस्तित्वात आहे, हेच माहित नाही. ऍग्रिकल्चर ऑफिसर जे शेतकी अधिकारी होते त्यांनाही माहित नाही, जे ते रेकॉर्डला पण नाही आणि शेतकी अधिकाऱ्यांना पण ते माहित नाही.
आणि शेतकी अधिकाऱ्यांनी बरीच लांबड लावली. ते म्हणाले आम्ही ही व्हरायटी आहे, ती व्हरायटी आहे, सगळ्या हायब्रिडच्या व्हरायटी आहे. त्यांनी एकापेक्षा एक नावं सांगितली, ते उपलब्ध करून देऊ वगैरे वगैरे सांगितलं. बट ही वॉज नॉट सॅटिस्फाईड with the answers given by agriculture officers. Search at आदिवासी महामंडळ at कसा. मग कोणतरी सांगितलं की आदिवासी महामंडळ आहे कसा या ठिकाणी, पेठ जवळचं एक गाव आहे आणि तिथं कदाचित तुम्हाला क्लू मिळेल. मंडळ buys rice from Adivasi villages on behalf of government, but no name of Kasbai in their file. But why people did not grow it anymore? कसबाई हे माहित होतं आदिवासी मंडळातल्या त्या कर्मचाऱ्यांना, पण त्याचा उल्लेखच नव्हता. Kasbai, that is the name of Kasbai, was not there in their file. लेखकाला विचार पडला की हे पीक लोक का पेरत नाहीत, कुठून तरी चुकून तरी पेरावेत असे, पण एकही शेतकरी हे धान्य पेरत नाही. आणि त्याचं कारण शोधलं तर नो रिकग्निशन इन द मार्केट ऑफ कसबाई. कसबाईला रिकग्निशनच नाही, ओळखच नाही त्याची. अँड देअरफॉर नो मार्केट वॉज अवेलेबल. कोण विकत घेणारच नाही. बट द ऑफिसर इन चार्ज ऑफ आदिवासी Mahamandal at Kasa had knowledge about the rice Kasbai. Kasbai was being sold to him a few years ago. त्या महामंडळ, आदिवासी महामंडळामध्ये जो अधिकारी होता त्याला मात्र कसबाईचं नाव माहिती होतं, त्याच्या कसबाई बद्दल माहिती होतं, आणि काही वर्षापूर्वी त्यानं कसबाई च भात विकत घेतलं होतं. हा क्लू पुरेसा होता. And therefore he went further in search of Kasbai. Search in Dhanivari. Baban and his writer, Baban and the writer met Devu Handa, the ex-sarpanch of village. Description of Devu Handa, the ex-sarpanch of Dhanivari. He was a graying old man wearing a cap. He was seen sitting outside his house on a charpai. He had acres of land, a huge house, and a large family. हा माजी सरपंच धनेवारीमध्ये मिळाला. तो बराचसाच जाणकार आहे, त्याला जुन्या धान्याची माहिती आहे. म्हणून लेखक आणि बबन यांनी ते त्याच्याकडे गेले. देऊहंडा म्हातारा, टोपी घालणारा माणूस, घरासमोरच्या त्या कॉटवर तो बसायचा आणि बरीचशी एकर जमीन, म्हणजे श्रीमंत होता. ह्यूज हाऊस अँड अ लार्ज फॅमिली वॉज देअर. आफ्टर pleasantries, the topic came to Kasbai. Devhanda became dreamy and emotional. He told them that the entire village at one time grew only Kasbai, and because of the alluring aroma of Kasbai, the people passing the village would stop to smell the rice and ask for milk. त्याला क्लू सापडला धनिवरीमध्ये.
धनिवरी गेले. तिथं देऊ हंडा ही व्यक्ती मिळाली. ते माजी सरपंच होते. हा रिच माणूस वॉज, पण साधा, चारपाईवर बसलेला असायचा. बरीचशीच एकर जमीन, मोठं घर आणि मोठी फॅमिली, असा रईस, असा देऊ हंडा. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग देऊ हंडा च्या समोर कसबाईचं नाव आलं. अँड देऊ हंडा बिकेम इमोशनल. तो भावनावश झाला आणि तो सांगितला त्यांना की संपूर्ण ते गाव जे आहे धनिवरी, हे संपूर्ण गाव कसबाईचं पीक घ्यायचं. व्हाय? बिकॉज इट्स अल्युरिंग अरोमा, त्याचा एक सुगंध वेगळाच होता. आणि अगदी कौतुकानं देऊ हंडानं सांगितलं की द पीपल पासिंग द विलेज वुड स्टॉप टू स्मेल द राईस. त्या भाताचा वास यायचा, असा सुगंध भात शिजवायला घातलं की. आणि हे जे काय वाटसरू होते त्यांना तो वास आल्यानंतर त्यांना मोह व्हायचा आणि ते आपल्याला या कसबाईचं भात मिळेल का किंवा आपल्याला जेवण मिळेल का याची विचारणा करत होते. इतकं छान पीक ते होतं, असं देऊ हंडा म्हणून. In conversation with Dev Handa, we come to know the difference between condition of Kasbai in old days and in the present. In old days, the entire village grew only Kasbai. Now, no one grew Kasbai and everyone shifted to hybrid. In the old days, because of its alluring aroma, the people passing the village would stop and ask for meal. But nowadays, Devu Handa had to force himself to eat the new hybrid variety of rice. A shift to grow hybrid varieties, and Handa is now forced to eat hybrid. What happened? With irrigation entered in the village, the farmers tempted to grow a second crop. Kasbai, being long duration crop, was very slow, and therefore the farmers replaced it by the shorter duration hybrid variety. But still Handa was stick to Kasbai. But the short-term rice variety was reaped and the cattle would go the field where the long duration rice Kasbai was grown. It was a treat for the cattle, and therefore therefore he was forced to turn to hybrid. बघा, या देऊ हंडाच्या बोलण्यातून असं जाणवलं तर इथं आपल्याला कळतं की कसबाईची स्थिती काय होती अगोदर इन ओल्ड डेज आणि आता काय आहे. द एंटायर विलेज ग्रू ओनली कसबाई. अगोदर संपूर्ण गाव कसबाईचं पीक लावत होतं. नाउ no one grew kasbai and everyone shifted to hybrid. Agudar, because of the alluring aroma, the people passing the village would stop and ask for meal. वाटसुर जे होते ते या भाताच्या सुगंधानं थांबायचे आणि जेवणाविषयी विचारायचे. आता Devu Handa, that is the supporter of Kasbai, had to force himself to eat the new hybrid variety of rice.
येतं का फरक लक्षात बघा. A shift grow hybrid varieties and Anda is now forced to eat the hybrid. What happened? इथं इरिगेशन एंटर केला, स्कीम आली नदीवर, शेतीसाठी पाणी पुरवठा करण्याची योजना आली गावामध्ये, आणि मग शेतकरी हायब्रिड व्हरायटीकडे, शॉर्ट टर्म व्हरायटीकडे, भाताच्या व्हरायटीकडे वळला. कसबाई त्याचा ड्रॉबॅक काय, तर इट वॉज अ लॉंग ड्युरेशन क्रॉप. ते पिकाला खूप वेळ लागायचा. इट वॉज व्हेरी स्लो and therefore farmer replaced it by the shorter duration hybrid variety. तरी सुद्धा देवहंडा कसबाई पिकवत होता, पण आजूबाजूची शेतं जी होती त्याच्या, ते शेतकरी हायब्रिड पिकवायचे आणि त्याची कापणी लवकर व्हायची, आणि मग जी सुटलेली जनावर आहेत त्यांना दिसेल ते गवत खायची, जे काय व्हेजिटेशन आहे ते खायची सवय, आणि त्यामुळे ते देवहंडाच्या शेतात शिरायचे आणि ते पीक फस्त करायचे. देर वॉज नो फेन्स अराउंड द फील्ड. असं कुंपण वगैरे असं काय नव्हतं, आणि म्हणून देवहंडाला हायब्रिड धान्याकडे वळावं लागलं. In the conversation, Handa told the writer drawbacks of hybrid. They need more water, more fertilizers, more pesticides. Initially, they are good in yield, but gradually they demand much quantity of urea, pesticides, etc. हायब्रिडचे ड्रॉबॅक्स त्याने सांगितले. म्हणजे त्याला हायब्रिड पीक आवडतच नव्हतं, आणि त्याच्या बोलण्यातून हे आलं की नाही आता हायब्रिडचे दोष यांना सांगावेत. तर त्याचं हायब्रिडचे दोष असे आहेत की पाणी जास्त लागतं हायब्रिडच्या पिकांना, खतांचा जास्त वापर करावा लागतो, पेस्टिसाइड्स कीटकनाशकांचा जास्त वापर करावा लागतो, आणि सुरुवातीला ते खूप जास्त पीक देतात, पण हळूहळू युरिया आणि पेस्टिसाइड्स म्हणजेच फर्टिलायझर्स किंवा हे खत जे आहेत, खता आणि कीटकनाशकांची फवारणी जास्त प्रमाणात करावी लागते. But on the other hand, Kasbai stood in its ground even in the severe flood-like situation. त्याने कम्पेअर केला. कसबाई दुसऱ्या बाजूला की अगदी पूर परिस्थितीमध्ये सुद्धा तग धरणारं ते पीक आहे. इन धनेवारी नो सीड ऑफ कसबाई वॉज अवेलेबल. धनेवारीमध्ये आता सध्या कसबाईचं पीक नाही, कसबाईचं धान्य मिळणार नाही किंवा कसबाईचं बियाणं मिळणार नाही. बट हंडा टोल्ड रायटर दॅट in the Adivasi village of Asarwari, the Adivasi still grew kasbai, and therefore they went to Asarwari. Search in Asarwari. They were in Asarwari. As they were no fluent in local dialect, they asked Sarpanch to help them. Sarpanch sent his assistant Jivan. After half-hour walk through thick vegetation, they reached the sleepy hamlet of Boripada. A wrinkled old woman sitting before one of the houses
There, Jivan asked her about the seeds of kaspai, and the oh, wrinkled old woman gave them a positive reply. And here the search for kaspai rice ends. Thank you. बघा, आसावरीला जातात. आता आसावरी पूर्ण आदिवासी भाग आहे आणि त्यांना आदिवासींची भाषा येत नसल्यामुळं डायरेक्ट सरपंचाला भेटतात. सरपंच त्याच्या एका माणसाला पाठवतो. साधारणतः अर्धा तास चालल्यानंतर बोरीपाडा नावाचे गाव आहे, छोटीशी वस्ती आहे. तिथं बरीचशीच घरं आहेत आणि त्यातल्या एका घरासमोर एक सुरकुतलेल्या चेहऱ्याची अशी एक म्हातारी स्त्री बसलेली असते, आजीबाई बसलेली असते. जीवन तिला विचारतो की कसबाईचं बियाणं मिळेल का? अँड wrinkled old woman gave them a positive reply. ती म्हणते येस, मिळेल. आणि इथं हा कसबाई राईस, कसबाईच्या भाताचं कसबाई हे बियाणं शोधण्याचा प्रवास इथं संपतो. लेखकाला कसबाई मिळतो आणि तो ते पीक घेतो. हा भाग इथं या पाठात आहे. धन्यवाद.